हॅलो स्टुडंट, आज आपण टेक्स्टबुक मधलं जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम नंबर 15 बघूया. प्रॉब्लेम आहे ॲट व्हॉट टेम्परेचर ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅव सेम RMS स्पीड ॲज हिलियम मॉलिक्यूल्स ॲट STP. आणि तुम्हाला या ठिकाणी मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन अँड हिलियम आर हे दिलेलं आहे 32 and 4 रिस्पेक्टिव्हली. सगळ्यात आधी आपण त्याच्या गिवन टर्म घेऊ. ॲट व्हॉट टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आणि जो RMS स्पीड आहे बोथ फॉर ऑक्सिजन अँड हिलियम बोथ आर सेम, म्हणजे या ठिकाणी RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू RMS स्पीड ऑफ हिलियम. त्यानंतर त्याचं मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन जे आहे ते 32 आहे आणि मॉलिक्युलर मास ऑफ हिलियम हे 4 आहे. आणि टेम्परेचर जे आहे टेम्परेचर ऑफ हिलियम दॅट इक्वल टू, आता या ठिकाणी STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर दॅट इक्वल टू 273 डिग्री केल्विन. सर्वात आधी आता तुम्हाला या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला लिहावा लागणार आहे. RMS स्पीड इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3RT डिवाइड बाय m. आता या ठिकाणी फ्रॉम फॉर्म्युला वी कॅन राइट दिस फॉर्म्युला फॉर ऑक्सिजन अँड हिलियम. RMS स्पीड for oxygen molecule आणि RMS speed for helium molecule या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे बोथ स्पीड आर इक्वल, RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन आणि RMS स्पीड ऑफ हिलियम. आता या ठिकाणी स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, 3 गेट कॅन्सल, RR गेट कॅन्सल, म्हणजे इथे येणार T टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन डिवाइड बाय मोलर मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ हिलियम डिवाइड बाय मोलर मास ऑफ हिलियम. आता आपल्याला फाइंड आउट हे टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन काढायचं आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण आता या किमती लिहूया. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू येणार टेम्परेचर ऑफ हिलियम 273 डिग्री केल्विन आहे. त्यानंतर या ठिकाणी मोलर मास ऑफ ऑक्सिजन 32 आणि मोलर मास ऑफ हिलियम दॅट इक्वल टू 4. भागाकार करायचा आहे. 4 × 4 4 × 8 32. E नॉट इज इक्वल टू आता 8 3 24 कॅरी 2 7 8 56 आणि 2 58 कॅरी 5 8 2 16 आणि 5 21 आणि हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे. दिस इज इक्वल टू डिग्री केल्विन. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इज इक्वल टू 2184 डिग्री केल्विन. हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे.
आता आपण टेक्स्टबुक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 16. कंपेअर द RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल at 127 degree centigrade with RMS speed of oxygen molecule at 27 degree centigrade, given that molecular mass of hydrogen and oxygen are 2 and 32 respectively. आता सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी त्याचे गिवन टर्म्स लिहायचे आहे. हायड्रोजनचं जे टेम्परेचर आहे ते या ठिकाणी 127 डिग्री सेंटीग्रेड आहे. 127 plus 273 equal to 400 डिग्री केल्विन. त्याच्यानंतर ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲट 27 डिग्री सेंटीग्रेड, त्याचं टेम्परेचर आहे 27 डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू 27 प्लस 273 इक्वल टू 300 डिग्री केल्विन. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे मोलर मास ऑफ हायड्रोजन, ते आहे 2 आणि मोलर मास ऑफ ऑक्सिजन ते आहे 32. आणि या ठिकाणी आपल्याला कंपेअर द RMS स्पीड, त्याचा RMS स्पीड जो आहे तो कंपेअर करायचा आहे, तो फाइंड आउट करायचा आहे. इज इक्वल टू व्हॉट. आता सर्वात आधी आपल्याला त्याचा फॉर्म्युला लिहावा लागेल. RMS स्पीड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT डिवाइड बाय m. आता हा फॉर्म्युला आपण फॉर हायड्रोजन आणि ऑक्सिजन लिहिणार आहोत. आणि ऑक्सिजन साठी आता या ठिकाणी आपल्याला त्याचा जो रेशो आहे तो घ्यायचा आहे. RMS स्पीड ऑफ हायड्रोजन अँड RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन. त्याचे व्हॅल्यूज पुट अप करूया आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये. This is equal to आता या ठिकाणी 3 गेट कॅन्सल, R गेट कॅन्सल इज इक्वल टू square root of temperature of hydrogen multiplied by molar mass of oxygen divided by molar mass of hydrogen multiplied by temperature of oxygen. आता याच्या व्हॅल्यू जे आहेत हे आपण आता या ठिकाणी लिहू. दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर ऑफ हायड्रोजन जे आहे ते 400 डिग्री केल्विन आहे. त्याच्यानंतर मोलर मास ऑफ ऑक्सिजन हे 32 आहे आणि मोलर मास ऑफ हायड्रोजन हे 2 आहे. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन 300. आता या ठिकाणी 0 0 कॅन्सल. त्यानंतर 2 1 2 2 गुणा 4 हे आले स्क्वेअर रूट ऑफ 32 गुणा 64 डिवाइड बाय 3. Therefore, RMS speed of hydrogen divided by RMS speed of oxygen is equal to, आता हे स्क्वेअर रूट मधून जेव्हा बाहेर जाणार त्यावेळेस हा 8 चा स्क्वेअर आहे. 8 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि हेच आपला रिक्वायर्ड आन्सर आहे.
the ratio of RMS speed of hydrogen to the RMS speed of oxygen is equal to 8 divided by square root of 3. आता आपण टेक्स्टबुक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 17. प्रॉब्लेम आहे फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 5 liter of a gas at STP given standard pressure is 1.01013 multiplied by 10 raised to 5 Newton per meter square. आता तुम्हाला सगळ्यात आधी या ठिकाणी काय करायचं आहे तर गिवन टर्म घ्यायचा आहे. गिवन टर्म मध्ये दिलेला आहे 5 liter of a gas म्हणजे त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो 5 liter आहे. त्यानंतर स्टँडर्ड प्रेशर इज प्रेशर जे आहे ते 1.013 मल्टिप्लाय बाय 10 raised to 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे कायनेटिक एनर्जी. सर्वात आधी आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला ते एका सिस्टम ऑफ युनिट मध्ये आहे की नाही ते बघायचं. म्हणजे या ठिकाणी हे 5 लिटर आहे ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. याला आपल्याला एसआय सिस्टम मध्ये त्याचं कन्वर्शन करावं लागणार. दिस इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 10 raised to -3 मीटर क्यूब येणार. कायनेटिक एनर्जी त्याचा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 PV. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण या किमती लिहूया इज इक्वल टू 3/2 P प्रेशरची जी किंमत आहे ती 1.013 मल्टिप्लाय बाय 10 raised to 5 मल्टिप्लाय बाय आता या ठिकाणी व्हॉल्यूम त्याची किंमत आहे 5 मल्टिप्लाय बाय 10 raised to -3. या ठिकाणी आता भागाकार ते एक बे उरला 1 त्यावर 0 ठेवला इथं पॉइंट दिला बे 5 10. त्याच्यानंतर आपल्याला हा गुणाकार करायचा. दिस इज इक्वल टू आता एक 5 × 25 हाच्या 2 आले 5 × 1 5 आणि 2 7 मल्टिप्लाय बाय 1.013 मल्टिप्लाय बाय 10 raised to आता या ठिकाणी 10 ची पॉवर आहे त्यामध्ये 5 - 3 हे आले 10 raised to power 2. आता या ठिकाणी आपण हा गुणाकार करूया 1.013 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 7.5. आता या ठिकाणी हा जो गुणाकार आहे 5 × 15 हाच्या 1 आला 5 × 1 5 आणि 6 0 5 × 1 5 7 × 21 हाच्या 2 आले 7 × 1 7 आणि 2 9 0 7 × 1 7. त्यानंतर याची आपल्याला ऍडिशन करायची आहे 10 5 7 9 5 7. आता या ठिकाणी पॉइंट आपल्याला लावावा लागणार आहे 1 2 3 आणि 4 घरानंतर 1 2 3 4 घरानंतर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी 7.5975 जूल. ही आपली कायनेटिक एनर्जी आहे. आपलं नेक्स्ट प्रॉब्लेम टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम नंबर 18. प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर किलोमोल per kg per molecule of oxygen at 1
127 degree centigrade, given that molecular weight of oxygen is 32, R is 8.31 joule per mole per Kelvin, and Avogadro number is 6.02 multiplied by 10 raised to 23 molecules per mole. आता या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्याला गिवन टर्म घ्यायचा आहे. जे टेम्परेचर जे आहे ते 127 डिग्री सेंटीग्रेड दिलं आहे. आता याचं कन्वर्शन आपण डिग्री केल्विन मध्ये करायचं असेल तर +273 ने प्लस करतो, म्हणजे ते आलं 400 डिग्री केल्विन. त्यानंतर मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन जे आहे ते 32 आहे आणि R ची जी किंमत आहे ती 8.31 जूल पर मोल पर केल्विन आहे. एवोगॅड्रो नंबर जो आहे तो 6.02 मल्टिप्लाय बाय 10 रेज टू 23 मॉलिक्यूल पर मोल आहे. आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे कायनेटिक एनर्जी पर किलो मोल, त्यानंतर कायनेटिक एनर्जी पर केजी आणि तिसरा आहे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. आता या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्याला त्याचे फॉर्म्युले घ्यावे लागेल. कायनेटिक एनर्जी पर किलो मोल इज इक्वल टू 3/2 RT मल्टिप्लाय बाय 10 रेज टू 3. त्यानंतर कायनेटिक एनर्जी पर केजी इज इक्वल टू 3/2 RT divided by molar mass of oxygen multiplied by 10 raised to 3. आणि तिसरा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू 3/2 RT डिवाइड बाय एवोगॅड्रो नंबर. आता यामध्ये आपण या फॉर्म्युल्यामध्ये किमती लिहूया. फर्स्ट फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी पर किलो मोल इज इक्वल टू, आता या ठिकाणी पहिला फॉर्म्युला आहे 3/2. R ची किंमत आहे 8.31, T ची किंमत आहे 400 डिग्री केल्विन आणि मल्टिप्लाय बाय 10 रेज टू 3 इज इक्वल टू, आता फक्त आपण याला 10 च्या पॉवर मध्ये लिहूया. 3/2 multiply by 8.31 multiply by 4 multiply by 10 raised to 2 multiply by 10 raised to 3 आएगा is equal to, तो बे का बे दूना 4, त्यानंतर 3 दूना 6 multiply by 8.31 multiply by 10 raised to 5. आता हा गुणाकार जो आहे तो 6 ने याला गुणलं तर 6 × 6 6 × 18 कॅरी 1 8 × 7 48 आणि 49 मल्टिप्लाय बाय 10 raised to 5. Therefore, this kinetic energy per kilomole is equal to 49.86 multiplied by 10 raised to 5 joule. त्यानंतर नेक्स्ट कायनेटिक एनर्जी पर केजी इज इक्वल टू, आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती लिहूया. 3/2 R ची किंमत आहे 8.31 मल्टिप्लाय बाय 400 मल्टिप्लाय बाय 10 raised to 3 आयतस डिवाइड बाय त्याचं मोलर मास 32. या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन जे आपण 3/2 मल्टिप्लाय बाय 8.31 मल्टिप्लाय बाय 400 या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपण केलेले आहे. ते कॅल्क्युलेशन आहे या ठिकाणी 3/2 मल्टिप्लाय बाय 8.31 मल्टिप्लाय बाय 4 डिवाइड बाय 32
इज इक्वल टू बे एक बे बे गुण 4. आता या ठिकाणी हे जर कॅल्क्युलेशन केले तर ते 49.86 येतात. मल्टिप्लाय बाय 10⁵ डिवाइड बाय 32. आता हे प्रॉब्लेम जे आहे ते आपण बायलिंग लॉग टेबलने सॉल्व्ह करूया. दिस इज इक्वल टू लॉग 49.86 मायनस लॉग 32 मल्टिप्लाय बाय 10⁵. आता या ठिकाणी पण पॉइंटच्या आधीचे आपण नंबर ऑफ डिजिट मोजतो आणि त्यामधून एक मायनस करतो. नंबर ऑफ डिजिट 2 आहे -1 म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक आली 1. आता आपल्याला लॉग बघायचा आहे 49 चा 86 आणि तो आहे 6977 मायनस याची कॅरेक्टरिस्टिक येणार 1.32 चा 0 बघायचा आहे. तो आहे 5051 मल्टिप्लाय बाय 10⁵. आता या ठिकाणी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचे आहे. सबट्रॅक्शन 1.6977 मायनस 1.5051. 7 मधून 1 गेले 6, 7 मधून 5 गेले 2, 9 मायनस 0 9, 6 मायनस 5 1, 1 मायनस 1 0 इक्वल टू. आता याचा अँटीलॉग आपल्याला बघावा लागणार आहे. अँटीलॉग ऑफ 0.1926 मल्टिप्लाय बाय 10⁵ इज इक्वल टू. आता आपल्याला या ठिकाणी 19.26 यामध्ये अँटीलॉग त्याचा बघावा लागणार आहे. तो आहे 1558. आता या ठिकाणी नंबर ऑफ हे 0 असल्यामुळे आपण त्यामध्ये अँटीलॉग बघताना एक ऍड करतो आणि मग तो पॉइंट येतो एका घरानंतर. म्हणजे हे झाले 1.558 मल्टिप्लाय बाय 10⁵. आणि हे आपलं कायनेटिक एनर्जी पर केजी त्याचं युनिट आहे जूल. आता नेक्स्ट कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. त्याचा फॉर्म्युला 3/2 मल्टिप्लाय बाय आर. आर म्हणजे या ठिकाणी 8.31 आहे मल्टिप्लाय बाय टी. टी म्हणजे 400 डिवाइड बाय एवोगॅड्रो नंबर 6.02 मल्टिप्लाय बाय 10⁻23. आता या ठिकाणी 3/2 मल्टिप्लाय बाय 8.31 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 10⁻2. आता या ठिकाणी आपण त्याला 10⁻2 च्या पॉवर मध्ये दिलेला आहे डिवाइड बाय 6.02 मल्टिप्लाय बाय 10⁻23. आता या ठिकाणी पुन्हा बे 2 4 हे जर कॅल्क्युलेशन केले आपण आधी केलेलेच आहे ते 49.86 मल्टिप्लाय बाय 10⁻2 हे वर गेले तर मायनस होणार डिवाइड बाय 6.02. आता हे कॅल्क्युलेशन आपण बायलिंग लॉगने सॉल्व्ह करूया. लॉग 49.86 मायनस लॉग 6.02 मल्टिप्लाय बाय 10⁻21. 2 - 23 म्हणजे -21 इज इक्वल टू. आता याचा लॉग जो आहे या ठिकाणी बघितलेलाच आहे. पहिल्यांदा आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक 1 लिहिणार 0.6977 मायनस. आता या ठिकाणी पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट हे 1 आहे 1 - 1 म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक ही 0 आली. आता आपल्याला बघावं लागणार लॉग 60 चा 2 तो आहे 77
96 मल्टिप्लाय बाय 10 raised to minus 21. आता या ठिकाणी आपण ही सबट्रॅक्शन करूया. 1.6977 minus 0.7796. 7 minus 6 1. आता या ठिकाणी 7 मधून 9 जात नाही म्हणून 17 मधून 9 जाणार. 8 borrow 1 त्यामुळे 9 चे 8 झाले. 8 minus 7 1. पुन्हा 6 मधून 7 जात नाही म्हणून 16 मधून 7 गेले. 9 borrow 1 म्हणजे 1 चे 0 होणार. 0.9181. आता आपल्याला याचा अँटीलॉग बघायचा आहे. अँटीलॉग ऑफ 0.9181 मल्टिप्लाय बाय 10 raised to minus 21 IRS इज इक्वल टू. आता आपल्याला 91 चा 81 मध्ये अँटीलॉग मध्ये बघायचं आहे. ते ना 8281. आता या ठिकाणी पुन्हा 0 पॉइंट असल्यामुळे आपण एका घरानंतर पॉइंट देणार. मल्टिप्लाय बाय 10 raised to minus 21. Therefore, kinetic energy per molecule is equal to 8.281 multiplied by 10 raised to minus 21 joule. आणि हेच आपलं आन्सर आहे.